नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव कॉलेज, बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, मागील अनेक भागांपासून आपण TYBA मराठी या वर्गाच्या पेपर क्रमांक 4 म्हणजेच भाषा विज्ञान या पेपरच्या अंतर्गत येणाऱ्या विविध भाषाशास्त्रीय संज्ञांचा घटकांचा आपण अभ्यास करत आहोत. आज आपण पहिल्या सत्राच्या शेवटच्या भागामध्ये आपण आहोत, म्हणजेच आपलं जे चौथं प्रकरण आहे रूपिम विचार, यामधला शेवटचा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण रूपिका, रूपिम, रूपिकांतर अशा वेगवेगळ्या संज्ञा आपण समजून घेतलेल्या आहे. या वेगवेगळ्या संज्ञा समजून घेताना आपण मग जे काही रूपिकांचे प्रकार आहेत ते देखील आपण पाहिलेले आहे. त्या प्रकारांमध्ये आपण आशयबोधक रूपिम आणि कार्यकारी रूपिम असे 2 प्रकार आपण पाहिलेले आहे. मग आशयबोधक रूपिमांना आपण धातू असं म्हटलेलं आहे आणि कार्यकारी रूपिमांना प्रत्यय असं म्हटलेलं आहे. भाषाशास्त्रामध्ये तसं म्हटलं जातं, कारण आशयबोधक रूपिम जे असतात ते काहीतरी अर्थ, काहीतरी आशय देण्याचं काम करत असतात आणि म्हणून त्यांना आशयबोधक रूपिम असं म्हटलं जातं. तर कार्यकारी रूपिम कशाला म्हटलेलं आहे आपण, तर जे शब्दाचं काहीतरी कार्य म्हणजे वाक्यामध्ये काहीतरी कार्य दाखवण्याचं काम करतात, 2 शब्दांना जोडणे किंवा आणखीन काही, तर अशा प्रकारचं कार्य ते करत असतात आणि म्हणून त्यांना कार्यकारी रूपिम असं म्हटलेलं आहे. मग असे 2 प्रकारचे रूपिम आपण पाहिलेले आहे, आशयबोधक रूपिम आणि कार्यकारी रूपिम. आशयबोधक रूपिमांनाच आपण मूळ धातू असं म्हटलेलं आहे आणि कार्यकारी रूपिमांना आपण प्रत्यय, आख्यात प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय असं म्हटलेलं आहे. मग अशा या मूळ धातूला जे काही प्रत्यय लागून वेगवेगळे शब्द बनतात, म्हणजे आशयबोधक रूपिम आणि कार्यकारी रूपिम. पण कार्यकारी रूपिमामध्ये म्हणजेच प्रत्ययांमध्ये सुद्धा आपण 2 प्रकार पाहिलेले आहे. एक म्हणजे साधक प्रत्यय आणि दुसरे म्हणजे कार्यकारी प्रत्यय. मग अशा 2 प्रकारचे प्रत्यय मूळ धातूला म्हणजे आशयबोधक रूपिमाला लागून मग वेगवेगळे शब्द भाषेमध्ये बनत असतात आणि या पद्धतीने भाषेमधला शब्दसंग्रह हा वाढत असतो. तर कधी भाषेमध्ये शब्दसंग्रहामध्ये जरी भर पडत नसली तरी ते शब्द वाक्यामध्ये कार्य करण्याचं म्हणजे दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविण्याचं आणि त्यावरून वाक्याचं एक विशिष्ट अर्थ देण्याचं काम ते करत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने जे शब्द बनतात त्या शब्दांना मग आपण शब्द वाढ किंवा शब्द विकास असं म्हणू शकतो, किंवा भाषाशास्त्रीय पद्धतीने पाहायचं म्हटलं तर शब्दसिद्धी किंवा पदसिद्धी म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर रूपिकांपासून शब्द तयार होण्याची क्रिया. मग रूपिकांपासून शब्द तयार होण्याची क्रिया म्हणजे काय, तर मी सांगितलं की रूपिका या 2 प्रकारच्या किंवा रूपिम हे 2 प्रकारचे असतात, आशयबोधक रूपिम आणि कार्यकारी रूपिम. मग आशयबोधक किंवा कार्यकारी रूपिम यांच्यापासून जे वेगवेगळे शब्द बनतात, वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जोड लागून त्याला शब्दसिद्धी किंवा पदसिद्धी असं म्हटलं जातं. थोडक्यात शब्दसिद्धी किंवा पदसिद्धी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनण्याची किंवा शब्द साधण्याची, शब्द तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे शब्दसिद्धी किंवा पदसिद्धी. मग अशा शब्दसिद्धी किंवा पदसिद्धीतून शब्दांचे कोणकोणते प्रकार निर्माण होताना आपल्याला दिसतात, तर इथे मी 4 प्रकार सांगितलेले आहे. ते 4 प्रकार आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधित शब्द. मी अगोदरच उल्लेख केला की कार्यकारी रूपिम म्हणजे ज्याला आपण प्रत्यय म्हटलं, या प्रत्ययाचे सुद्धा 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. एक साधक प्रत्यय आणि दुसरा कार्यकारी प्रत्यय, ज्यालाच आपण विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे 2 प्रत्यय आपल्याला मिळतात. मग साधित शब्द म्हणजे काय, तर मूळ धातू म्हणजे ज्याला आपण आशयबोधक रूपिम असं म्हटलं, अशा रूपिमाला म्हणजेच धातूला जोडून जर साधक प्रत्यय येत असेल तर त्या दोन्हींनी मिळून जो शब्द बनतो त्याला साधित शब्द असं म्हटलं जातं. मग साधित शब्दाचं उदाहरण म्हणून आपण इथे काही शब्द घेतलेले आहे बघा.
आता की, खोर, कू हे सगळे काय आहे, हे साधित प्रत्यय आहे किंवा साधक प्रत्यय आहे. कारण हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय नाहीये. म्हणजे या प्रत्ययांमुळे दुसऱ्या दोन शब्दांमध्ये जो काही संबंध जोडण्याचं किंवा एक म्हणून आपण साखळी निर्माण करण्याचं काम या म्हणजे प्रत्ययांमुळे होत नाही. पण या प्रत्ययांमुळे त्या शब्दाचा आशय किंवा अर्थ हा बदलताना आपल्याला दिसतो. त्याचं म्हणजे जे काही रूप आहे ते बदलताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशा प्रत्ययांना साधक प्रत्यय म्हटलं जातं. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. म्हणजे हे प्रत्यय विभक्ती प्रत्यय नाही, तर हे प्रत्यय काहीतरी आशय, काहीतरी बोध करून देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून या प्रत्ययांना आपण म्हणजे साधक प्रत्यय असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ बघू आपण आपल्या परिचयाचं, की याला काहीतरी अर्थ आहे. सुटा घेतला तर आपल्याला ते जाणवत नाही. आपण हेही पाहिलेलं आहे, मी हेही सांगितलेलं आहे की कार्यकारी रूपीम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण प्रत्यय म्हणतो, ते प्रत्यय त्यांना अर्थ असतो, परंतु तो स्पष्ट किंवा प्रत्यक्ष अर्थ नसतो. आणि म्हणून आपल्याला तो लगेचच्या लगेच लक्षात येत नाही. तो अप्रत्यक्ष अर्थ असतो. आणि त्यामुळे हे कार्यकारी रूपीम आशयबोधक रूपिमांच्या जोडीने आल्यानंतरच त्यांचा अर्थ आपल्याला कळतो किंवा आपल्या समोर स्पष्ट होताना दिसतो. हे आपण आधी पाहिलेलं आहे. मी फक्त आठवण करून देते आहे. आणि म्हणून इथे उदाहरण आपल्या परिचयाचा हा शब्द असल्यामुळे आपण घेतो आहोत, की म्हटलं की नुसता म्हटलं की आपल्याला काही अर्थ ध्यानी येत नाही, जाणवत नाही, लागत नाही. परंतु हा असत्य, अजीव, अमर्त्य अशा दुसऱ्या शब्दांना जोडून आला की लगेच आपल्याला कळतं शब्दाला काय अर्थ आहे. कारण शब्दाचा अर्थच इथे बदलताना आपल्याला दिसतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की शब्दाचा अर्थ हा एकतर नकारात्मक आहे किंवा एकतर दीर्घकालीन अशा प्रकारचा आहे. अजीव असं म्हणजे असा नकारात्मक अशा पद्धतीचा म्हणजे अर्थ इथे आहे, हे आपल्याला लगेच जाणवतं. मग या पद्धतीने म्हणजे साधक प्रत्यय हे कसे असतात, तर त्यांना काहीतरी अर्थ असतो, तो म्हणजे व्यक्त करण्याचा ते म्हणजे त्याच्यातून काम होत असतं. दोन शब्दांना जोडण्याचं कार्य ते करत नाहीत. दोन शब्दांना जोडण्याचं कार्य करणाऱ्या प्रत्ययांना आपण कार्यकारी रूपीम जरी असं म्हणत असलो तरी म्हणजे त्याच्यामध्ये विकारी प्रत्यय असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे काहीतरी विकार करण्याचं, काहीतरी बदल करण्याचं काम ते करत असतात. साधक प्रत्ययांमुळे शब्दाच्या कार्यामध्ये कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाही. शब्दाच्या जातीमध्ये कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून असे साधक प्रत्यय लागून, मूळ धातूला साधक प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना साधित शब्द म्हटलं जातं. मग इथे आपण जे आत्ता सगळे प्रत्यय मी तुम्हाला दाखवले यापासून कसे शब्द बनले, तर माणूस हा मूळ धातू आहे, त्याला की लागला की माणुसकी असा एक वेगळा शब्द बनताना आपल्याला दिसतो. कारण माणूस वेगळा आणि माणुसकी वेगळा, म्हणजे माणूस पासून माणुसकी असा एक विशेषणात्मक शब्द बनताना आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने भांड याला खोर असा प्रत्यय लागला की भांडखोर असा विशेषणात्मक शब्द बनताना आपल्याला दिसतो. सत्य या शब्दाला किंवा मूळ धातूला लागला की असत्य असा नकारात्मक शब्द बनताना आपल्याला दिसतो. कारण सत्य म्हणजे सकारात्मक आणि असत्य म्हणजे सत्य नाही असा असत्य असा नकारात्मक शब्द बनताना आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने कुरूप, रूप म्हणजे सुंदर किंवा रूप म्हणजे जे काही दिसणं ते, आणि कुरूप म्हणजे तर रूप नसलेला किंवा रूप चांगला नसलेला वगैरे. तर अशा पद्धतीने हे शब्द बनताना आपल्याला दिसतात. मग हे साधित शब्द जे बनतात ते साधित शब्द हे अशा पद्धतीने शब्दाचा अर्थ बदलवण्याचं किंवा म्हणजे मूळ शब्दाला लागून आल्यामुळे एक नवा अर्थ देण्याचं ते काम करत असतात. इथे नवे शब्द बनलेले आपल्याला दिसतात. हे मूळ शब्द आहेच. माणूस, भांड, सत्य, रूप हे मूळ शब्द आहेच. पण या मूळ शब्दांना हे प्रत्यय लागल्यामुळे एक नव्याच प्रकारचे शब्द आणि नवाच अर्थ देणारे असे शब्द बनलेले आपल्याला दिसतात. थोडक्यात साधित शब्द हे अशा प्रकारचे शब्द असतात
की जे मूळ धातूंना वेगवेगळ्या पद्धतीने लागून किंवा वेगवेगळे साधक प्रत्यय लागून वेगवेगळे नवनवीन शब्द तयार होत राहतात. म्हणजेच भाषेमध्ये शब्दांची भर टाकण्याचं आणि नवनवा अर्थ व्यक्त करण्याचं भाषेचं सामर्थ्य वाढविण्याचं काम हे साधित शब्द करत असतात. आणि त्यामुळे साधित शब्द हे शब्दसंग्रहामध्ये भर टाकणारे किंवा एक प्रकारचे वाढती संपत्ती असं आपण म्हणू शकतो. जसं म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या पैशांमध्ये, मग ते बँकेतले असो, घरातले असो, तिजोरीतले असो, त्या पैशांमध्ये आणखीन काही भर पडत असेल आणि ती ज्या कामांमुळे किंवा आपल्या ज्या उत्पादनामुळे पडत असेल त्यांना आपण काय म्हणतो मग, तर आपली संपत्ती. कारण आपली शेती जी असते ती शेतीपासून आपल्या पैशांमध्ये, आपल्या संपत्तीमध्ये आणखीन वाढच होत असते, भर पडत असते. याच पद्धतीने आणखीन म्हणजे जर आपली म्हणजे एखादी जागा असेल, त्या जागेमध्ये आपण काही व्यवसाय थाटत असू आणि त्या व्यवसायामधून आपल्या संपत्तीमध्ये भर पडत असेल तर आपण त्याला मग म्हणजे स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता असं आपण म्हणतो. जंगम म्हणजे वाढ होणारी आणि स्थावर म्हणजे स्थिर असणारी. तसे मी म्हणेल की साधक म्हणजे जे काही धातू असतात ते एक प्रकारे स्थावर असतात, म्हणजे मूळ असतात भाषेमधले. पण या मूळ धातूंमध्ये वाढ होण्याचं काम होतं ते कशामुळे, तर या साधक प्रत्ययांमुळे. म्हणजे साधक प्रत्यय म्हणजे एक प्रकारची जंगम संपत्ती की तिच्यामुळे सतत वाढ होत राहते या धातूंमध्ये. आणि मग अशा पद्धतीने भाषेची ही शब्द संपत्ती ही वाढत जाताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भाषा ही नवनवीन अर्थचे शब्द बनवण्याला म्हणजे सक्षम होत जाताना आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने नवनवीन शब्द बनविणारी जी काही एक प्रक्रिया ती म्हणजे साधित शब्द बनण्याची प्रक्रिया. आणि साधित शब्द म्हणजे कोणते शब्द, तर मूळ धातूंना नवनवीन असे साधक प्रत्यय लागून नवनवीन शब्द बनणे म्हणजे साधित शब्द तयार होणे. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विकारी शब्द. मग मी परत एकदा आठवण करून देते की आपण कार्यकारी रूपिमाचे जे 2 प्रकार पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक आपण साधक प्रत्यय आणि दुसरे विकारी प्रत्यय असे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. मग विकारी प्रत्यय म्हणजे काय, तर विभक्ती प्रत्यय की ज्याच्यामुळे म्हणजे शब्दाचं कार्य बदलतं. म्हणजे एखादा शब्द पुल्लिंगी असेल तर तो प्रत्यय बदलल्यामुळे स्त्रीलिंगी होऊ शकतो, एकवचनी असेल तर तो अनेक वचनी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने कार्य बदलतं आणि म्हणजे 2 शब्दांमध्ये मग संबंध जोडण्याचं काम तो करत असतो. तर अशा प्रकारचे जे प्रत्यय त्याला विकारी प्रत्यय असं म्हटलं जातं. साहजिकच हे विकारी प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं आणि हे शब्द 2 शब्दांना जोडण्याचं काम करत असतात. आपण पुढच्या भागामध्ये हे बघणार आहोतच की वाक्य म्हणजे काय. तर आपण बघतो की असं सहज आपण म्हणतो की वाक्य हे कशाने बनलेलं असतं, शब्दांनी बनलेलं असतं. पण सुटे सुटे शब्द म्हणजे वाक्य असतं का, तर नाही. तर त्या शब्दांमध्ये काहीतरी कार्य दाखविण्याचं, त्या शब्दांमध्ये काहीतरी संबंध दाखविण्याचं, संबंध जोडण्याचं काम जेव्हा केलं जातं तेव्हाच आपण त्याला वाक्य म्हणतो. म्हणजे मी, माझा, पेन, दे असे सुटे सुटे शब्द जर घेतले तर आपल्याला काही अर्थबोध होत नाही. पण या शब्दांना आपण प्रत्यय जोडले म्हणजे मी, माझा पेन देणार आहे किंवा दिला आहे. तर या पद्धतीने ला प्रत्यय आपण जोडला. मी, माझा, माझाला मा अधिक झ अधिक आ प्रत्यय मी जोडला आणि यामुळे म्हणजे एक वाक्य तयार झालं. आणि या वाक्यांमध्ये जे काही संबंध आहे त्यामध्ये एक प्रकारे साखळी अशी निर्माण झाली, गुंफली गेली, म्हणजे मधल्या कड्या जोडल्या गेल्या आणि त्यामुळे वाक्य तयार झालं. म्हणजे सुटे सुटे शब्द हे सुट्या कडीसारखे असतात किंवा सुट्या म्हणजे फुलासारखे म्हणून आपण असतात. पण त्या 2 फुलांना जोडण्यासाठी मध्ये जशी एखादी कडी किंवा दोरा असावा लागतो तसं विकारी प्रत्यय हे एक प्रकारे या दोऱ्याचं किंवा कडीचं काम करत असतात. म्हणजे 2 शब्दांना जोडण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे
दोन शब्दांना जोडलं गेल्यामुळे मग त्या शब्दांमध्ये काही संबंध निर्माण होऊन वाक्य तयार होतं. मग असं दोन शब्दांना जोडण्याचं कार्य करणारे म्हणजेच वाक्यासारखी रचना तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे असे जे प्रत्यय असतात त्यांना आपण विकारी प्रत्यय असं म्हणतो. या विकारी प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. थोडक्यात विभक्ती प्रत्यय हे असे विकारी प्रत्यय असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो स लाते, स ला नाते हे द्वितीयचे प्रत्यय, किंवा पंचमीचे ऊन, हून हे प्रत्यय, किंवा जे तृतीयचे ने, ए, शी वगैरे हे प्रत्यय. तर हे प्रत्यय लागल्यानंतर दोन शब्दांमधला म्हणजे संबंध तयार होतो. म्हणजे मुलगा आणि मुलगी असे दोन शब्द आहेत, पण या दोन शब्दांच्या मध्ये काही प्रत्यय जर आला तर त्या दोन शब्दांमधला संबंध आपल्याला कळतो. म्हणजे समजा नुसतं आपण असं म्हटलं मुलगा, मुलगी, लग्न, झा, तर काही अर्थबोध होतो का? नाही. पण तेच जर असं मुलगा म्हणजे मुलाचे मुलीशी लग्न झाले, म्हणजे कुणाच्या तरी मुलाचे कुणाच्या तरी मुलीशी लग्न झाले एवढं तरी आपल्याला कळतं. कारण मुलाचे चे मुळे मुलगी या शब्दाशी त्याचा संबंध प्रस्थापित झाला किंवा तो संबंध जोडला गेला. मग आपल्याला हे कळतं की मुलाचे लग्न झाले, पण कुणाशी? मुलीशी. काय झाले म्हणजे काय झालं तर लग्न, आणि काय झाले होईल का होत आहे, तर याच्यावरून आपल्याला काळ कळतो झाले. म्हणजे या पद्धतीने हे जे विभक्ती प्रत्यय आहे हे विभक्ती प्रत्यय दोन शब्दांमधला संबंध दाखविण्याचं किंवा प्रस्थापित करण्याचं काम करत असतात. त्यांना विकारी प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि या विकारी प्रत्ययांमधून जे शब्द तयार होतात त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. मग आता उदाहरण आपण घेतलेलं आहे बघा, की नदी, विद्यार्थी, माझ किंवा माझा हे जे आहे मूळ धातू आहे, किंवा याला आपण कार्यकारी हे आशयबोधक रूपीम असं म्हटलेलं आहे. मग या मूळ धातूंना हे विकारी प्रत्यय लागल्यामुळे काय झालंय बघा, नदी ला, की नाही, ला लागल्यामुळे वेगळा अर्थ होतो आहे. नदीचे म्हटल्यामुळे वेगळा म्हणजे वेगळं कार्य कळतं आहे. नदीला वेगळं कार्य आणि नदीचे वेगळं कार्य. विद्यार्थ्याने माझ्याहून मोठा आहे, म्हणजे माझा हा भाऊ किंवा माझी ही बहीण माझ्याहून मोठा आहे. म्हणजे हे आपल्याला म्हणजे दोन भावांमधला संबंध इथे कळतो आहे. ते संबंध दाखविण्याचं कार्य ह्या हूनमुळे कळतं आहे. माझ्याहून तो मोठा आहे किंवा माझ्याहून तो लहान आहे, म्हणजे दोन याच्यामधला संबंध आपल्याला कळतो आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याने म्हणजे विद्यार्थ्याने हे काम केलं. विद्यार्थ्याचा हा पेन आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला इथे जे त्याचं नेमकं काय कार्य आहे किंवा म्हणजे त्या शब्दाचं जे काही कार्य आहे ते आपल्याला कळतं आहे, किंवा या वाक्यामध्ये या शब्दांना जोडण्याचं काम याच्यामुळे म्हणजे होत आहे. आणि म्हणून इथे आपल्याला दिसतं की म्हणजे अशा पद्धतीने आपण या शब्दांमधून नुसतं नदी, विद्यार्थी, माझा असे शब्द जर आपण एकापुढे एक ठेवले तर आपल्याला काही अर्थबोध होत नाही. पण आपण याच्यामधूनच हे प्रत्यय लागून हे जे शब्द तयार झालेले आहे त्यामधून आपण वाक्य बनवू शकतो. म्हणजे माझ्याहून मोठा असणारा किंवा मोठ्या असणाऱ्या विद्यार्थ्याने नदीला वळसा आधी घातला. वाक्य तयार होतं की नाही बघा. म्हणजे इथे थोडक्यात सांगायचं तर ज्याच्यामुळे शब्दामधल्या वाक्यांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो किंवा संबंध जोडण्याचं कार्य केलं जातं त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे अंग. अंग म्हणजे काय तर आत्ता जे आपण म्हटलं की मूळ धातू आणि प्रत्यय म्हणजेच आशयबोधक रूपीम आणि कार्यकारी रूपीम
हे दोन्ही एकत्र आले की वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनतात. पण कधी कधी जे हे विकारी प्रत्यय किंवा म्हणजे कार्यकारी रूपीम काढून टाकून मूळ जे शब्द राहतात त्या मूळ शब्दांना सुद्धा काही एक वेगळा अर्थ असतो किंवा ते सुद्धा एक वेगळं कार्य भाषेमध्ये करत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीचे अंग किंवा प्रत्यय काढून टाकून जे शब्द राहतात त्यांना अंग म्हटलं जातं. त्या अंगाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. कोणते? तर विकारांग आणि साधनांग. म्हणजे साधित किंवा साधक प्रत्यय वगळून जो शब्द उरतो त्याला साधनांग असं म्हटलं जातं आणि विकारी प्रत्यय वगळून जो शब्द उरतो त्याला विकारांग असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, साधित प्रत्यय लागलेला आहे इथे बंडखोर. खोर हा साधित प्रत्यय आहे कारण तो काहीतरी अर्थ निर्माण करण्याचं, काहीतरी अर्थ किंवा अर्थबोध करण्याचं काम करत असतो. आपण इथे पाहिलेलं आहे की त्याचा सुटेपणाने जर आपण घेतलं तर तो अर्थ आपल्याला लागत नाही, पण याचा अर्थ त्याला अर्थ नसतो का? तर असतो. अप्रत्यक्ष अर्थ असतो, आपल्याला तो दिसत नाही, स्पष्टपणाने जाणवत नाही, पण अशा कुठल्या तरी मूळ धातूला तो जोडला की मग आपल्याला तो अर्थ जाणवतो. मग तशा पद्धतीने खोर, खोर नुसतं खोर जर घेतलं तर आपल्याला अर्थ जाणवत नाही, पण बंडखोर असं म्हटलं की आपल्याला अर्थ जाणवतो. म्हणजे हा साधक प्रत्यय आहे. मग बंडखोर, या बंडखोर मधला खोर काढून टाकला की जे अंग उरतं ते म्हणजे काय आहे? मूळ रूपीम आहे, मूळ धातू आहे. मग अशा पद्धतीने बंड हा मूळ धातू आपण बाजूला काढू शकतो आणि या बंडला आणखीन वेगवेगळ्या रूपामध्ये वापरू शकतो आपण. म्हणजे बंडखोर हे जसं आहे तसंच मग बंडाड, ड ड हा जोडला की बंडाड वेगळा शब्द तयार होतो, किंवा बंडपणा, पणा असा जोडला की वेगळा शब्द तयार होतो, किंवा मग बंडाचे, बंडाचा झेंडा विकारी प्रत्यय जोडला की वेगळा शब्द तयार होतो. म्हणजे मूळ धातू, मूळ अंग कोणतं आहे? बंड. म्हणून याला साधनांग असं म्हटलं जातं कारण हा साधक प्रत्यय वगळून जे मूळ अंग राहतं त्याला म्हटलं जातं साधनांग. नंतर याच पद्धतीने विकारांग, म्हणजे विकार होणारा जो प्रत्यय आहे तो वगळून मूळ जे अंग राहतं त्याला म्हटलं जातं विकारांग. म्हणजे नदी, नदी हे काय आहे? मूळ धातू आहे आणि त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे? ते विकारी प्रत्यय, ज्याला आपण विभक्ती प्रत्यय म्हणतो, तो लागलेला आहे नदीला. मग याच पद्धतीने नदीचे, नदीहून, नदीने असे वेगवेगळे प्रत्यय आपण लावू शकतो कारण हे सगळे विकारी प्रत्यय आहे. मग अशा या मूळ नदी या अंगाला किंवा या मूळ धातूला हे वेगवेगळे प्रत्यय लावून आपण वेगवेगळे शब्द बनवू शकतो. अशा शब्दांना म्हटलं जातं विकारांग कारण मूळ अंग जे आहे या मूळ अंगाला वेगवेगळे, मग कधी साधक प्रत्यय आपण लावू शकतो, कधी विकारी प्रत्यय आपण लावू शकतो. तर असं जे मूळ अंग आहे ते हे विकार वगळून किंवा विकारी प्रत्यय वगळून जे राहतं त्याला म्हटलं जातं विकारांग शब्द. तर या पद्धतीने वेगवेगळे धातू जरी लागलेले असले तर ते वेगवेगळे धातू काढून किंवा ते त्या धातूंमध्ये बदल करून आपण आणखीन वेगवेगळे शब्द बनवू शकतो आणि म्हणून अशा शब्दांना अंगयुक्त शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ला ऐवजी आपण चे वापरू शकतो, नदीचे. चे ऐवजी आपण ने वापरू शकतो, नदीने. ने ऐवजी आपण हून वापरू शकतो, नदीहून. तर या पद्धतीने असे वेगवेगळे शब्द आपल्याला म्हणजे बनवता येऊ शकतात. असे हे सगळे शब्द बनवताना आपण जर विकारी प्रत्यय लावत असू तर त्याला विकारांग असं म्हटलं जातं, त्या आपण साधित प्रत्यय लावत असू तर त्याला साधनांग असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने सुद्धा शब्द बनताना आपल्याला दिसतात. नंतर शेवटचा प्रकार आहे शब्दांचा, तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त म्हणजे आपण अभ्यास या शब्दावरून हे अभ्यस्त असं रूप तयार झालेलं आपल्याला दिसतं. अभ्यास म्हणजे काय? तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, पुनरावृत्ती. मग याच पद्धतीने एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरून जर काही नवीन शब्द तयार होत असतील तर त्यांना अभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. इथे उदाहरण आपण घेतलेलं आहे बघा, हळू. हळू हा एक शब्द आहे, पण त्यालाच आणखीन परत त्याची पुनरावृत्ती केली तर
नुसता हळू हा शब्द आणि नंतर हळूहळू हा शब्द. हळूहळू हा एक वेगळा शब्द तयार होताना आपल्याला दिसतो, कारण नुसता हळू याची तीव्रता कमी आहे आणि हळूहळू असं म्हणताना त्याची तीव्रता जास्त आहे आणि म्हणून हा एक वेगळा शब्द तयार झालेला आहे. याच पद्धतीने चटचट, पटपट, वटवट, कटकट असे कितीतरी शब्द आपल्याला नवीन बनताना आपल्याला दिसतात. इथे ही शब्द बनण्याची क्रिया जर आपण पाहिली तर याच्यामध्ये मूळ धातू किंवा मूळ शब्द एकच आहे, पण तो पुनरावृत्त केल्यामुळे एक वेगळं रूप तयार झालेलं आहे, एक वेगळा आशय सुद्धा तयार झालेला आहे, म्हणजे एक नवीन शब्द तयार झालेला आहे. आणि म्हणून अशा म्हणजे एकाच शब्दाची पुनरावृत्ती केल्यामुळे जेव्हा नवीन शब्द तयार होतात तेव्हा त्यांना अभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. या अभ्यस्त शब्दांमध्ये देखील दोन प्रकार होताना आपल्याला दिसतात, पूर्णाभ्यस्त शब्द आणि अंशाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय, जर एखादा शब्द पूर्णपणाने परत त्याची आवृत्ती होऊन म्हणजे तोच परत येऊन पूर्ण शब्द तसाची तसा परत येऊन जर शब्द बनत असेल तर त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हटलं जातं. परंतु जेव्हा तो शब्द पूर्णपणाने न येता, पूर्णपणाने त्या शब्दाची पुनरावृत्ती न होता त्याच्या काही अंशाची म्हणजे काहीच भागाची पुनरावृत्ती होऊन जर एखादा शब्द बनत असेल तर त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हटलं जातं. मग इथं जे आपण उदाहरणं घेतलेली आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं, हळू हळू म्हणजे हा मूळ हळू शब्द होता, त्याची जशीच्या तशी पुनरावृत्ती झालेली आहे. चट चट इथे सुद्धा तशीच्या तशी पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे पूर्ण शब्द परत तसाची तसा आलेला आहे. पट पट इथे सुद्धा पूर्ण शब्द परत जसाची तसा आलेला आहे. म्हणजे इथे मूळ शब्दाची पूर्ण शब्दाची तशीच्या तशी परत आवृत्ती झालेली आहे, तो तशी तसा तो शब्द परत आलेला आहे. आणि म्हणून असे शब्द हे पूर्णाभ्यस्त शब्द म्हटले जातात, कारण इथं पूर्ण शब्दाची जशीच्या तशी आवृत्ती म्हणजे तो जसाची तसा येणं झालेला आहे. परंतु इथं हेच शब्द जर आपण थोडेसे बदलले, म्हणजे पटपट ऐवजी लटपट, लटपट म्हणजे प ऐवजी लट ल आणला आणि लटपट म्हणजे ट तसाच राहिला पण एक प बदलला. एका प मध्ये म्हणजे एक प ऐवजी ल आला तर काय होतं, तर इथे पूर्ण शब्द नाही बदललेला, तर लट असा शब्द जो होता त्यामधला ट तसाच राहिला इथे, पण ल ऐवजी काय आला, प आला, म्हणजे काही अंश बदलला, काही भाग बदलला. याच पद्धतीने खटपट, खट असा शब्द आहे आणि पट असा शब्द आहे, म्हणजे खटपट खट ट तसाच राहिला खटपट, पण ख ऐवजी काय आला, प आला. तर या पद्धतीने जेव्हा शब्द बनतात म्हणजे पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती न होता त्याच्यामधला काहीच भाग, काहीच अक्षर बदलून बाकीचे अक्षर तशीच राहत असतील पण काही अक्षर बदलित असतील आणि त्याच्यापासून जर शब्द बनत असेल तर त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हटलं जातं, कारण मूळ शब्दामधला काही अंश, काहीच भाग दुसऱ्या नवीन शब्दामध्ये येत असतो आणि म्हणून अशा शब्दाला अंशाभ्यस्त शब्द म्हटलं जातं. तर या पद्धतीने भाषा ही वाढत राहते, विकसित होत राहते, म्हणजे भाषेमध्ये नवीन शब्द तयार होतात. म्हणजे काय होतं, तर या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनतात आणि यामधून मग अशा पद्धतीने भाषेमध्ये नवनवीन आशय व्यक्त करण्याची एक क्षमता, एक सामर्थ्य निर्माण होतं ते या शब्द निर्मितीमुळे. आणि म्हणून शब्दसिद्धी ही सिद्धी असते. सिद्धी म्हणजे काहीतरी साधणारी, काहीतरी निर्माण करणारी, काहीतरी संपत्ती निर्माण करणारी असं आपण म्हणू. तर या पद्धतीने शब्दसिद्धी हा एक प्रकारे भाषेची श्रीमंती वाढविणारा भाग आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ही श्रीमंती का वाढते, तर कारण मूळ किंवा ठराविक असे शब्द पण त्या शब्दांपासूनच नवनवीन शब्द बनत जातात आणि ते नवनवीन शब्द नवनवीन अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य प्रकट करत जातात आणि म्हणून भाषा ही वेगवेगळा नवनवीन आशय व्यक्त करू शकते आणि नवनवीन शब्दांच्या रूपाने ती व्यक्त करू शकते. म्हणजे भाषा वाढत राहते, विकसत राहते. शब्दसिद्धी ही भाषेला अशी वाढविणारी प्रक्रिया आहे, ही आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने शब्दसिद्धी म्हणजे काय आणि त्यामधून शब्दांचे किती आणि कसे प्रकार तयार होतात
हे कदाचित आपल्याला लक्षात आलं असावं. आपण ते समजून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.